तर हॅलो नमस्कार मित्रांनो, मी गौरव की आज चाललेलो आपण कोल्हापूरला गांधीनगरमध्ये गणिंग क्लासमधून. आता सध्या मी गावाकडे आलो होतो. तर आपल्या रॉयल फॅशनच्या अभिदादा गायकवाड यांची एक नवीन ब्रांच सुरू होते आपल्या कोल्हापूरमध्ये आणि म्हणजे सौरभ म्हणून आहेत, सौरभ पवार. तर यांच्या हस्ते ते दुकानाचं उद्घाटन आहे. तर आपण पण चाललोय. तर चला. तर भावांनो, आता सध्या जिथे एस टी थांबलेली तिथनं आता मुरगुडमधनं कणी या दादाने मला पिकअप केलं आहे. आणि दादा आपलं नाव काय? सोहेल मुलानी. तर धन्यवाद दादा. आणि खूप मस्त प्रकारचं निसर्ग आहे इकडं आणि मुरगुडपासून कोल्हापूर जवळच आहे. तर बघू शकता निसर्गरम्य वातावरण. आणि आम्हाला आता झालेलं आहे आमच्या स्वर्गाचं दर्शन, म्हणजेच पृथ्वीवरील स्वर्ग, माझ्या मामाचा दरबार. बोला बोला जय बाळूमामा. तर मित्रांनो, एक कमेंट तर बाळूमामांसाठी व्हायलाच लागते. दादाने आमच्यासाठी गाडी पण थांबवली आहे. तर भावांनो, जसं आता कोल्हापूरला चाललोय तिथं भूक लय वाईट लागल्या, त्यामुळे गेले वडापाव तर खायला लागतोय. आणि दादांच्या हॉटेलमध्ये आलोय, सुप्रभात हॉटेल ना. तर नक्की एकदा जर ह्या रस्त्याला असाल तर व्हिजिट करायला लागतंय सपलाविषयी. तर भावांनो, आजपर्यंत इथं आलो नव्हतो, इथं आलोय आता. रंकाळा, कोल्हापूरचा रंकाळा, विशेष क्लास आणि गार वातावरण. यायचं एकदा आणि बघून जायचं. खरं तर भावांनो, मी पण पहिल्यांदाच बघतोय. निसर्गरम्य वातावरण आहे आणि फिराय म्हटल्यावर शेवट रे सपला विषय. कोल्हापूरची महानगरपालिका म्हणजे विषय कसा कडकच हो. महात्मा गांधी मार्केट आतमध्ये. तर भावांनो, आता लई गरम व्हायला लागले, तरी पण आता चाललोय आपण गांधीनगर मेन रोडला आणि तिथं जाऊन भावाच्या आपल्या दुकानाच्या उद्घाटनाचा ब्लॉग करायचा आहे. तर त्याला जाऊया आपण तिथं. तर आता पोचलोय सिंधुनगर पाशी आणि तिथं आपल्या भावाच्या दुकानाचं जरा उद्घाटनाचं चालू आहे. डीजे वगैरे सगळं ऑपरेटिंग ते म्हणजे चालू आहे. भैया येणार आहेत ना त्यामुळं. आणि तोपर्यंत आपण मग म्हटलं ज्यूस पिया. कुठं तर हनुमान ज्यूस सेंटर. भारीपैकी सगळं संत्र्याचा ज्यूस असतोय, परत पायनॅपल ज्यूस असतोय, एकदम ओके मध्ये. ते बघा संत दादा हे करले. तर नक्की एकदा व्हिजिट करायला लागतंय सपला विषय. हा कसं टॉप ब्रँड आणि टॉप शॉप सगळं. भैया तुमचं दुकान आहे, कॉंग्रॅच्युलेशन. अहो तुमचं म्हणजे सौरभ दादाच की. कुठे गेलाय भाऊ? बरोबर. सौरभ दादा तर आमचा जरा तयारीमध्ये बिझी आहे. तर आपण दुकान प्रॉपरली दाखवूया तुमचं सगळं. सपला विषय. हॅशटॅग रॉयल मेन्सवेअर. आमचे मालक आले आहेत सौरभ दा, मान्य श्री सौरभ दादा पवार. तर यांचे एवढी मोठी ही पोच आहे की अभि भैया स्वतः इथं भैयांच्या उद्घाटनाला आलेत. त्यामुळे भावांनो, ह्या व्हिडिओला अभि भैयांसाठी आणि सौरभदासाठी एक कमेंट व्हायला लागते आणि कोल्हापूरकर इथं एकदा विजिट करायला लागते. मग सपला विषय. आणि आपल्या एक अनेक रॉयल मेन्सवरले दादा आहेत. काय नाव दादा आपलं? माझं नाव अभि कट्टेकर कागवाड. कागवाडात पण आपले शाखेचे सर्व आहेत. सपला विषय. सपला विषय. स्वप्नील दादा अण्णा आल्यात. काय तुमच्याकडे ब्लॉग होणार? स्वप्नील भाई वर पण हे खेळ आहे, ते वरती सगळं केलं आहे. आणि इथं सोबतच पूजा पण केली आहे, महालक्ष्मी पूजा. ब्रॅकेट फुल आहेत. येऊन एकदा व्हिजिट करायला लागतंय. स्टॉक आणायला चालू आहे. येतो अभि सुरुवात आहे. आता ओपनिंग आहे, उद्याच्यानं चालू आहे. आत्ताच्यानंच गर्दी चालू आहे मित्रांनो. एवढ्यावर ओळखू शकताय पुढे काय काय होण्याची शक्यता आहे. त्यामुळं धक्का तर बसणारच. तर सोबतच मित्रांनो आपल्या जयसिंगपूर शाखेचे रॉयल मेन्सवाले दादा आले आहेत. तर दादा आपलं नाव काय? निखिल सुरेश जागडे. हे साधेपणा बघा, सरळ हात वरती आणि नमस्कार. हा पहिला या माणसाचा आपला वेश. कारण भावा शून्यातून वर येतील प्रगती आहे. आणि त्याच्या बाजूला आपले रिअल स्टार आहेत, तिथं ते बाजूला उभारल्यात, पुढे पण येणार झाल्यात. भैया या की. आपलं नाव? विराज पवार. अविनाश? मिस्टर विराज पवार. मिस्टर विराज पवार. नाही अजून झालेले नाहीत, परंतु होतीलच लवकर मिस्टर. तर अमोल बागडे रिअल स्टार. सपला की विषय. तर ह्या सगळ्यांचं मित्रांनो आज रॉयल मेन्सवेअर शाखा नंबर 1 कोल्हापूरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर अनेक आपले रॉयल मेन्सवाले दादा आहेत. तर दादा आपली शाखा कुठे आहे? शिरोळचे आपले दादा आहेत. आणि हे पण आले आहेत आता कोल्हापूरमध्ये. दादा आपलं नाव काय? महेश पवार. महेश पवार. जर शिरोळकर तुम्ही पण जर शिरोळमध्ये असाल तर एकदा व्हिजिट करायला लागते रॉयल मेन्सवेअर शाखा नंबर 71. सपला विषय. तर भावांनो, अनेक ते दादा आहेत जे मला बिग फॅन म्हणाले, तर त्यांची पण मुलाखत घ्या. बिग फॅन? हो दादा, बिग फॅन वगैरे काही नाही, सगळे आपले मित्र परिवार आहेत. आपलं नाव?
इरफान शेख रॉयल मेन्सवेअर सरदार मेन्सवेअर आथनी. तर सपला की विषय. आपण दादा आथनीवरून आलाय आणि ते पण खास रॉयल मेन्सवेअरच्या ओपनिंग साठी. सौरभ दादा पवार खास जीवलग. सपला की विषय. सोबतच भावनो इरफान शेख दादांची विनंती आहे की त्यांच्याही नावावरून आपण शायरी म्हणजे त्यांना कविता ऐकूया. तर हॅलो नमस्कार मित्रांनो, मी गौरव इतके म्हणजेच आपल्या कोल्हापूरकरांचा गौरव इतके. तर आपले इरफान शेख दादा आले आहेत आपल्या कोल्हापूरमध्ये #MH09. तर यांच्याही नावावरून आपण कविता म्हणजे शायरी ना ऐकूया. तर इरफान शेख ऐका. जमाना तो जमाना पर उस जमाने की ये बुरी आदत भी तू देख. अरे जमाना तो जमाना उस जमाने की बुरी आदत भी तू देख. पर जब जब दुनिया हमें सिखाने को देखेगी तब एक ही नाम उनके भी ध्यान में आएगा. अरे # जिसके नाम में ही पावर है वो अपना इरफान शेख. भैया आम्हाला तुम्ही कुठे बघितलाय? धन्यवाद भाऊ. तर भैयानो भावानो यांनी पण आम्हाला रील्सला बघितलात म्हणा. कंदरगाव. तर मित्रांनो कंदरगाव या पण भागात आपले व्हिडिओ केलात असं कळालं. धन्यवाद भावा. आणि असंच तुमची साथ राहून दे सगळ्यांचे. चालते. सपला विषय. भावनो आमचा भाऊ वरती चढून सगळी मदत करलाय. हा कसे तर भावानो व्हिडिओ करूया आपण. त्यांचं काम चालूच आहे. तयारी चालू. तर आमच्या डीजे ऑपरेटर चॉकलेट काय आणल्यात आपल्या डीजे ऑपरेटर आपल्या चॉकलेट तयार आहेत आपल्या रॉयल मेन्सवेअरमध्ये. देवपूजेचं कार्य पण करतात. चकुली ताई आपल्या भावाच्या उद्घाटनाला आला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. तर आपलं एक इंस्टाग्रामला पेज आहे आणि सोबतच हा आपण ब्लॉग करतोय. याला प्लीज आपण सपोर्ट करा. आणि सोबतच आपली कोल्हापूरची फुल पब्लिक तुमच्यासाठी इथे येणारच आहे. तर आपल्या एका ह्या चकुली ताईसाठी आणि यांच्या टॅलेंटसाठी जो डीजे ऑपरेटिंगचा आहे त्याच्यासाठी एक लाईक कमेंट तर नक्कीच पाहिजे रे भाऊ. सपला विषय. मी गौरव इतके ब्लॉग एकदम ओके.
बहुतेक अभिदादा जवळ चालले आहेत, त्यामुळे इथं रिबिनची पण तयारी चालू केली आहे आपल्या भैयाने. आणि अभिदादांची एंट्री झालेली आहे. इससे पब्लिक बोलते इसे अभी भैया बोलते. सोबतच आपण यांच्या नावावरून शायरी करायचीच आहे. त्यामुळे भावनो तुमचा खूप मोठा फॅन आहे, सगळ्या रील्स बघतोय तुमच्या आणि सोबतच आजपर्यंत सगळ्या रील्स बघून तुम्हाला कमेंट पण केलंय की खरोखर एका आईचा मुलगा असावा तर असा, कारण का तर ज्याने ज्याला मी स्वतः माझ्या आईला एवढा शब्द दिलोय की नक्की अभि भैयाचा फॅन नाही तर त्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू. तर भावनो आपल्याकडून एक अभि भैयांसाठी शायरी आहे, तर दादा तुमचा व्हिडिओ करूया. ओके तू चल घे तर हॅलो नमस्कार मित्रांनो, मी गौरव इतके. तर आज आलेत आपल्या अभि भैया गायकवाड आपल्या कोल्हापूरमध्ये #MH09. तर अभि भैया गायकवाड यांच्या नावावरून आपण शायरी म्हणजे त्यांना कविता ऐकूया. तर अभि भैया गायकवाड ऐका. जसं झालं होतं म्हटलं जंगल पण एका वाघाविना असं असाड. अरे जसं झालं होतं म्हटलं जंगल पण एका वाघाविना असं असाड, परंतु जंगलाचा राजा जेव्हा असा राऊंडात फिरतो ना त्यावेळेला कळतं रॉयल फॅशन. आणि त्याच्यासोबत अरे आपल्या लाडक्या रॉयल मेन्स वेअर मध्ये एकच नावाचं वारं चालतंय, ते म्हणजे अभि भैया गायकवाड. तर फादर हे मी नाव कमवलंय त्या अभि भैयांच्या सोबतीमुळे, आणि हे नाव कमवण्यासाठी ही सगळी पब्लिक आपल्या पाठीशी आहे. आम्ही आलो म्हणते बघ अभि भैया बोलतात यांना. हे अभि भैयांचे मामा आहेत.
मामांच्यावर शायरी वाजत त्या मामा किंग मेकर आहेत. किंग मेकर किंग मेकर साठी आपण आहे आपला विषय. मागाची सगळी ताकद भाऊसाहेब बाबर गुरुवर्य भाऊसाहेब बाबर. मामाच्या शायरी वाजत त्या भाऊसाहेब बाबर. भावनी साईकडे झाली सपला विषय व्हिडिओ करायचं काय नाही. तुमची फॅमिलीच एक व्हिडिओ आहे मेन म्हणजे. होय होय सौरभदादांचे वडील. नमस्कार काका. तर ही सगळी आमच्या सौरभदाची फॅमिली आहे. सपला विषय गावात चर्चा हे पोरग टोपला गेलंय आणि जाणारच. नो ट्रॅफिक क्लिअर करायला आता जीव झाला सगळ्यांचा. कारण ट्रॅफिक लई झाले इकडं पारपर्यंत सगळंच ट्रॅफिकच आहे आणि इकडं पण ट्रॅफिक झाले. सपला की विषय. आमच्या छपली दिदींच्या नावावरून आपण शायरी पण त्यांना ऐकूया. 0 सेकंडमध्ये शायरी करणं असा पहिला शायर म्हणून माझी ओळख आहे. आणि ही उपाधी चला हवामधील भाऊकदम आहेत ना, त्यांनी स्वतः मला दिली. तर आपल्या नावावरून म्हणजे आपलं नाव काय? वैभवी उर्फ छकुली. ऐका. अरे तशा तर त्या शाळेतल्या म्हणायला लागल्या होत्या ही काय जातं पुढे म्हणून अशा मुली. अरे तशा तर त्या शाळेतल्या म्हणायला लागल्या होत्या अरे ही काय जाते ही मुले असे म्हणायला लागल्या होत्या त्या मुली. परंतु त्या मुलींना पण एक सांगायचं आहे, अरे वैभवीचं नाद कोण करायचंच नाही. कारण ऑपरेटर म्हणून एक नाव बनवलंय आणि हॅशटॅग ते म्हणजे छकुली. तर आता सोबतच आपल्या इथं की नाही अमोल महाडिक साहेब पण आले आहेत आणि त्यांनी पण आपल्या भावाला सपोर्ट करण्यासाठी म्हणजे शुभेच्छा दिल्या आहेत. तर खास करून हे बघायचं कोल्हापूरकरांनी की साहेब कुठल्या पण स्थितीत असो एका नवीन उद्योगाला नवीन उद्योजकाला भरारी देण्यासाठी शुभेच्छा द्यायला नक्की येतात. त्यामुळे भावनो एकदा नक्की होऊन जाऊन दे अमोल महाडिक साहेब. रात्रीचा वेळ आणि जसं म्हणतात पोषण आहार घेतल्याशिवाय किंवा महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही त्या प्रकारातले झाले की रात्रीचं आम्ही आता जेवायला चाललोय म्हणजेच पोषण आहार म्हणजे महाप्रसाद घ्यायला चला. तर भावांनो आता हॉटेल पिंजरा इथं आलोय आम्ही सगळेजण आता जेवायला. कसं एक नंबर हो हॉटेल पिंजरा इथलं जेवण म्हणजे टॉपच. तर आम्ही सगळीजण इथं आलोय आणि आता स्वाद वाढायचा आहे कारण सौरभदाकडनं आमची ही पार्टी आहे. सपला विषय चला. पब्लिक डी गो सपला विषय. तर चला आता पिंजरा हॉटेलमध्ये आपण चाललेलो आहे आणि मी आणि भैया सगळ्यांना भाऊ आमचा गोळा करायला आहे. चल तर भाऊ आमचा सगळ्यांना गोळा करायला आहे की भावानं पिंजरा हॉटेलमध्ये शानच वेगळी हो सपला की विषय. सगळी व्यवस्था आहे तिकडे बाहेर पण आणि इकडे पण मस्तपैकी सगळं बॅकग्राऊंड ते नाही सजवलेलं आहे. टेबल आमचा लागलाय. सपला की विषय नियोजन कसं आहे सपला की विषय. टेबलाला तर ताट लागलेलं आहे सपला की विषय. भाऊ आमचा खुश आहे कारण ताट टेबलवर आले सगळेजण खायला लागल्यात. खरे ह्याला ताट मिळालं नव्हतं बिचाऱ्या संघ असं का केलंय हे विचारणार आहे काकासनी त्या. सपला की विषय. अरे टॉपचा तर विषयच होणार होता
तसा विषय पण वाटला होता खरा. अरे तो टॉपचा तर विषयच होणार होता, तसा विषय वाटलाच होता खरा. अरे जेव्हा पन्हाळ्याच्या वाटेला, ज्योतिबाच्या त्या वाटेला जाऊन तडकाफडकी जेवण खायचं असेल ना, म्हणजेच पोटात कावळं वरडतात, शांत करायचं असेल, एकच नाव लक्षात येते, ते म्हणजे आपल्या लाडके दुर्गेबंधूंचं हॅशटॅग आपलं लाडकं हॉटेल, ते म्हणजे पिंजरा. रात्रीचा वेळ हे मला नाचता येत नाही. वाच काय व्हिडिओ काय हात लोचला. नाही 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 शिकेल का रे यारा. नाही नाही तुटायची नाही ही गोष्टी, तुटायची नाही, तुटायची नाही. आम्ही कधी गेलोय आणि कधी असं पेट्रोलचं पाणी असं कधी वाणी, त्यामुळे सगळे आता अडकला तिथं. आता ह्या गाडीतून पेट्रोल काढायला हवं आणि दोन्ही पेट्रोल मध्ये गाडीमध्ये पेट्रोल घालायला हवं. तर भावांनो पाठीमाने व्हिडिओ दिसायला की आमचीच माणसं आहेत. तर आम्ही चाललोय आता, ब्लॉग कम्प्लीट झालाय. तर भावांनो सबस्क्राईब करायला लागतंय चॅनलला. दादा सांग की सपला विषय. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा.